हॅलो एव्हरीवन. मी तुमची लाडकी कशिश. मी आता काही दिवसापूर्वी जिमचे वेट लॉसचे व्हिडिओज टाकायला चालू केले आहेत. माझं असं काही म्हणजे असं म्हणणं नाही आहे की मी तुम्हाला वेट लॉस करून दाखवते किंवा नाही. मी माझ्या चॅनलचं नाव जीत ठेवलं आहे बिकॉज मला एवढ्या वर्षापासून जे स्वतःसाठी स्वतःच्या मनानुसार नाही जगता आलं आहे ना, ते मी आता जगते आणि मी ते शेअरही करते. खूप अवघड असतं दुसऱ्यांच्या कंडिशन्सवरती जगणं आणि प्रत्येक लेडीजला हा चान्स मिळत नाही. थँक गॉड, तो कसाही असो, कितीही स्ट्रगल नंतर असो, कसाही असो, बट आय गॉट द चान्स, आय गॉट द डॅम चान्स. सो मला आणि असं नाही आहे मी परफेक्ट आहे कुठल्या गोष्टीत, आणि मी हे म्हणतच नाही आहे की मी कुठल्या गोष्टीत परफेक्ट आहे. मी हर एका गोष्टीत मी परफेक्ट नाही आहे. मला हर एक गोष्ट शिकायची. मी असे नाही काही गोष्टीत परफेक्ट, पण मला शिकायचं आहे आता. मला बॉडी कमी करायची आहे स्वतःसाठी, स्वतःला कॉन्फिडन्स देण्यासाठी. ओके, त्याच्यामुळे काही गडबड नाही आहे. गेल्या 2 आठवड्यात माझं 2च किलो वजन कमी झालं आणि आय एम हॅपी, आय एम सो हॅपी. प्लस लहानपणी डान्सची आवड होती. होप सो मी लवकरच तेही कंप्लीट करीन. मला गायनाची आवड आहे. मला म्हणजे असं आहे की मला हर एक गोष्ट करायला आवडते. मी असं कुठल्याही व्हिडिओमध्ये नाही सांगितलेलं आहे, बट मी 2 पोलीस भरत्या दिलेल्या आहेत. आता ठीक आहे, आता मी वेट गेन केलं आहे, सो लोक हसतील माझ्यावरती. अजून हसतात आहे, जवळच्या लोकांना माहिती आहे मी प्रयत्न करते आहे, बट आय डोंट केअर अबाउट दॅट. आणि असं आहे, इंग्लिशही एवढं चांगलं नाही आहे. हे ऑफिसमध्ये थोडंफार बोललं जातं, दॅट्स इट, तेवढंच येतं आहे. इंग्लिश सुधारायचं. अरे खूप खूप मी विचार केला आहे, मला माझ्या आयुष्यात मला वेळेपेक्षा खूप कामं आहेत. म्हणजे मला इंग्लिश सुधारायचं आहे, मला माझं डान्स करायचं, जे काही माझं पॅशन होतं, काय होतं, मला ते जोपासायचं आहे. मला गायनाचं म्हणजे मला हे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती सादर करायचं नाही आहे. मला फक्त मला आवडतं, तुमच्या सर्वांशी शेअर करेन मी थोडं, बस. त्या व्यतिरिक्त मी कोणत्याही स्टेजवरती वगैरे परफॉर्म करायला जायचं वगैरे असं काही माझं एम नाही आहे. बस आत्ता मी जॉब करते आहे, जॉबसोबत माझं आणखी एक एम आहे, मी त्याच्यावर काम करते. आय डोंट नो होईल नाही होईल, आय रिअली डोंट नो, पण प्रयत्न नाही सोडायचे. आणि ही जी मोकळीक दिली आहे ना आयुष्याने, ती फुल एन्जॉय करायची.